नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. भाजपनं अलीकडेच मंत्रिमंडळाची फेररचना केली आणि त्यात 39 नव्या मंत्र्यांचा समावेश केलेला आहे. या मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. भाजपला नव्या मंत्र्यांसोबत जन आशीर्वाद यात्रा का काढावीशी वाटली? या नेत्यांना जनस्थान मिळवून देण्यासाठी किंवा स्थिर नेत्यांना बाजूला काढून या नेत्यांना स्थिर करण्याचा हेतू आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पाहूयात याच निमित्तानं लोकशाहीचा हा रिपोर्ट. जन आशीर्वाद यात्रा नव्या नेत्यांना स्थिर करणार? नवे मंत्री जनतेपर्यंत पोहोचतील की कार्यकर्त्यांना भेटतील? नव्या मंत्र्यांना जनाधार मिळवून देण्याचा प्रयत्न होतोय. जन आशीर्वाद यात्रेतून भाजपला काय मिळवायचंय? भाजप या राजकीय पक्षाची स्वतःची अशी ओळख आहे. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम नियोजित असतो. आता हेच पाहना, महाराष्ट्रामध्ये भाजपनं जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. यात एकूण 4 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पण ही यात्रा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, तर तब्बल 22 राज्यांमध्ये सुरू झाली आहे आणि 39 केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आहे. आता तुम्ही म्हणाल 39 हा आकडाच का? तर मोदी सरकारनं 1.5 महिन्यांपूर्वी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केलेला होता. हे 39 मंत्री यातीलच आहेत. या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही जन आशीर्वाद यात्रा आहे. यात महाराष्ट्रातील 4ही म्हणजेच कपिल पाटील, डॉक्टर भारती कराड, डॉक्टर भागवत कराड आणि नारायण राणे यांचाही समावेश आहे. यातील नारायण राणेंच्या यात्रेला 19 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेचा देशव्यापी कार्यक्रमही भक्कम आहे. म्हणजे 39 मंत्री 22 राज्यात ही यात्रा काढणार आहेत. ते 265 जिल्ह्यातील 212 मतदारसंघात जाणार आहेत. जवळपास 20,000 किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. उद्देश एकच आहे, सरकारनं केलेल्या कामांचं कौतुक करणं आणि विरोधी पक्षांवर तुटून पडणं. थोडी पुढे नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते. 6 महिन्यात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यानंतर पुन्हा 8 महिन्यांनी आणखी 2 राज्यांच्या निवडणुका आहेत. म्हणजेच उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये ऑक्टोबर आणि गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होतील आणि जन आशीर्वाद यात्रेत या राज्यांचाही सहभाग आहे आणि त्या राज्यातील नवे मंत्रीही यात सहभागी आहेत. त्या जनतेच्यामुळे मी खासदार झालो आणि मोदीजींमुळे मंत्री झालो. देशाच्या प्रधानमंत्र्यांची सूचना ही किती सूचक आहे की ज्या लोकांनी तुम्हाला पार्लमेंटमध्ये पाठवलं, खासदार केलं, तुम्ही गावाला गेल्यानंतर त्या लोकांना तुमच्यापर्यंत यायला न लावता लोकांपर्यंत जाऊन लोकांचा आशीर्वाद घ्या. याच्या निवडणुकीचा काय विषय आला? हे ठाणे जिल्ह्यात नाही, संपूर्ण देशामध्ये जन आशीर्वाद यात्रा आहे. सगळ्या देशामध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत का? राजकारण करणारे लोक काही सांगतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. भाजपनं सत्तेमध्ये येण्यासाठी अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. ज्यांनी भाजपवर सडकून टीका केली ते सगळे आता भाजपमध्ये आहेत. महाराष्ट्रातील उदाहरण द्यायचं तर उदयनराजे भोसले, नारायण राणे या दोन्ही नेत्यांनी भाजपवर पंतप्रधान मोदींवर कठोर टीका केलेली होती. ते दोन्ही नेते आता भाजपमध्ये आहेत. कपिल पाटील यांनी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला. भारती पाटील 2019 मध्ये भाजपमध्ये आल्या. आता याच नेत्यांच्या खांद्यावर राज्यातील जन आशीर्वाद यात्रेची धुरा आहे. हे महत्वाचं आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो, पक्षातील मूळ कार्यकर्ते नेत्यांना बाजूला ठेवण्याचा पक्षाचा हेतू आहे का? ज्या नेत्यांनी आवाज केला त्यांना बाजूला करून नव्या नेत्यांना मजबूत करण्याचा हेतू आहे का? आणि ही यात्रा खरोखरच जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आहे की कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी? अपेक्षा करूयात. या सर्व प्रश्नांची उत्तरं जन आशीर्वाद यात्राच देईल.
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर मंत्र्यांची यात्रा कशासाठी या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनवणे. इतर मान्यवर देखील काही क्षणात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी ठाणे या ठिकाणाहून मयुरेश जाधव आणि पालघरमधून नमित पाटील आपल्यासोबत या जन आशीर्वाद यात्रेसंदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी, अपडेट देण्यासाठी जोडले गेले आहेत. सुरुवात निश्चित आपण ठाण्यापासून करूयात. मयुरेश जाधव, जन आशीर्वाद यात्रा जी आहे अवघ्या देशभरात सुरू असताना महाराष्ट्रासाठी देखील ती तितकीच महत्त्वाची असल्याचं दिसतंय. कारण 4 जणांना अशाच प्रकारे केंद्रीय मंत्री पद देऊन त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी येत्या काळासाठी देण्यात आलेली आहे. मयुरेश, जर आपण जन आशीर्वाद यात्रा जी ठाणे जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, काय काय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, कशा प्रकारे जन आशीर्वाद यात्रेला त्या ठिकाणच्या स्थानिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहायला मिळतोय? मयुरेश. विशाल, जर आपण बघितलं तर सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण ही जनयात्रा काढण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं असं आहे की मला नागरिकांचा आशीर्वाद हवा आहे, ही त्यासाठी यात्रा काढलेली आहे. त्याचप्रमाणे कुणीही राजकारण करू नका असं देखील वक्तव्य कपिल पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, रामाचा वनवास हा 14 वर्षाचा, पण ठाणे जिल्ह्याचा वनवास हा 74 वर्षाचा होता, अशी वक्तव्य देखील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले. मी सध्या डोंबिवलीमध्ये आहे आणि काही क्षणातच ह्या ठिकाणी केंद्रीय मंत्री ह्या ठिकाणी येणार आहेत. आपण जर बघितलं, कार्यकर्त्यांचं ह्या ठिकाणी जल्लोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण की सकाळपासूनच अनेक भाजपचे पदाधिकारी असेल, कार्यकर्ते ह्या जनयात्रेसाठी आले होते. नागरिकांच्या काही समस्या त्यांनी कपिल पाटील यांनी जाणून घेतल्या आणि ते निश्चितच ते पूर्ण करणार असं देखील नागरिकांना आश्वासन दिले आहेत. मात्र जर आपण बघितलं, एकीकडे जर काही नागरिकांच्या काही समस्या होत्या त्या देखील त्याच्यावर तोडगा नव्हता निघत. मात्र आता कपिल पाटील यांच्याकडे त्या नागरिकांनी काही समस्या त्या ठिकाणी सांगितल्यात आणि त्या पूर्ण होणार का ते पण देखील पाहणं गरजेचं असणार आहे. मी सध्या आता ह्या परिसरामध्ये आहे. कोकण रत्न हॉटेल आहे शिळपाट्याच्या जवळ आणि काही क्षणातच ह्या ठिकाणी कपिल पाटील येणार आहे. त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आणि कार्यकर्त्यांचा या ठिकाणी भरभरून प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते, त्यांना देखील आता विचारूया. सर, काय सांगणार एकंदरीत आता ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे आहेत आणि आता म्हणजे जसं काही नागरिकांच्या समस्या होत्या, कारण की आम्ही काही नागरिकांनी सांगितलं त्यांच्या रस्ते नाही त्यांना मिळते, पाणी नाही मिळते, काही भागामध्ये बस सेवा देखील गेली. तर आता ह्या सर्व गोष्टीवर आता कसं उपाययोजना केल्या जाणार? मुळात ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. त्यामुळं ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक आणि आगरी समाज असेल किंवा इथला भूमिपुत्र असेल किंवा सर्वच जण मोदीजींवरती खूप खुश आहेत, खूप आनंदी आहेत. देवेंद्रजी असतील, मोदीजी असतील, यांच्यामुळं केंद्रामध्ये ठाणे जिल्ह्याला आणि आगरी समाजाला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळाले. सकाळपासून त्यांची जन आशीर्वाद यात्रा चालू आहे. आता डोंबिवलीमध्ये सुरुवात होते, कल्याण डोंबिवली अशी जन आशीर्वाद यात्रा आहे आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे, खूप आनंदाचं वातावरण आहे. ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या काय काय समस्या असतील किंवा जे काय मागण्या असतील त्या मागण्यांची निवेदनं घेऊन सगळे नागरिक, समाज बांधव किंवा सगळे सर्वसामान्य नागरिक असतील ते उभा आहेत. ज्या ज्या ठिकाणी स्पॉट असेल त्या त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या समस्यांचं निवेदन माननीय कपिल पाटील साहेबांना ते देण्यात येईल आणि मला खात्री आहे, आम्हाला खात्री आहे की त्या निवेदनावरती ते गांभीर्याने विचार करून तातडीने त्यावरती निर्णय घेण्याचा विचार करतील. तर विशाल, आपण बघितलं की नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या लवकरात लवकर हे पूर्ण होणार असं आश्वासन देखील आता इथले जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील दिलं आहे. विशाल, नक्कीच. मयुरेश, आपण ज्या प्रकारे त्या ठिकाणचा संपूर्ण आढावा घेतात, अगदी काही क्षणामध्ये कपिल पाटीलजी देखील आपल्या लोकशाही विशेषच्या माध्यमातून जनतेशी देखील संवाद साधताना दिसून येतील. आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. आपल्याकडे मी पुन्हा एकदा येणारच आहे, मात्र तत्पूर्वी पालघर या ठिकाणाहून नमित पाटील आपले दुसरे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. नमित, जन आशीर्वाद यात्रा आणि निघालेले हे सगळे दौरे जर आपण पाहिले तर त्या अनुषंगानं तिथे नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि जन आशीर्वाद यात्रेचं फलित येत्या काळामध्ये काय असू शकतंय? नमित. पालघरमधली राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर भाजपकडे एकही आमदार नाहीये, खासदार देखील शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीसा उत्साह निर्माण व्हावा, आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये देखील आदिवासींचं नेतृत्व मिळावं यासाठी आदिवासी समाजाच्याच असलेल्या डॉक्टर भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा ही पालघर येथून सुरू झाली. चारोटी, मनोर, विक्रमगड या भागात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांशी संवाद साधून
त्यांनी ज्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याबद्दल त्यांना माहिती देखील दिलेली आहे आणि एक आरोप प्रत्यारोपाची फैरी तर सुरूच झालेली आहे. कारण डॉक्टर भारती पवार यांनी असा आरोप केला की पालघर जिल्ह्यातले जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांची भेट घेतलेली नाहीये, त्यांना पालघर जिल्ह्याच्या परिस्थितीबद्दल, कोरोना परिस्थितीबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाहीये, असा आरोप देखील डॉक्टर भारती पवार यांनी केलेला आहे. आणि आत्ताच काही पूर्वी मिळालेल्या माहितीनुसार सेनेचे जे पालघरचे खासदार आहेत राजेंद्र गावित यांनी तलासरी येथे जन आशीर्वाद यात्रा करत असलेल्या डॉक्टर भारती पवार यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना सुद्धा आता पालघर जिल्ह्यामध्ये वेगळंच उधाण आलेलं आहे. विशाल, एकंदरीतच या यात्रेवरती आपलं लक्ष देखील अशाच प्रकारे असू द्या. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण सुरुवात जी आहे ती चर्चेला करूयात. आपल्यासोबत यावेळेला राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनवणे देखील जोडले गेलेत. श्रीकांतची प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये अशी तयारी करावी लागत असते. ज्या वेळेला मंत्र्यांवरती ही मोठी जबाबदारी दिली जाते किंवा ज्या प्रकारे खांदेपालट आपल्याला थेटपणे झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यानंतर मात्र हे 4 मंत्री आणि त्यांची जन आशीर्वाद यात्रा याला तुम्ही राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती कशा प्रकारे पाहता श्रीकांतजी? ही जी महाजनादेश यात्रा भाजप पक्षाने काढलेली आहे, नव्याने निवडून दिलेले जे नवे शिलेदार, नवीन केंद्रीय मंत्री आहेत, यांचा हा एक ट्रायल रन आहे. येणाऱ्या निवडणुकांना नवे नेते कसे सामोरे जातात याचा एक ट्रायल रन या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आहे. हा जरी पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम असला तरी केंद्रीय मंत्री त्यामध्ये उतरल्यामुळे एक शासकीय खर्चाने हा सगळा कार्यक्रम होत आहे. आमच्याकडे आमच्या लोकप्रिय खासदार आहेत, डॉक्टर भारतीताई पवार आहेत. त्यांनी सुद्धा आता खूप उत्साहाने या जनादेश यात्रेमध्ये महाराष्ट्रामध्ये झंझावत असा प्रचार सुरू केलेला आहे. आपला जो खासदारकीचा जो मतदारसंघ आहे तो कांद्याचा मतदारसंघ आहे आणि या कांद्याची नेमकी आता भावामध्ये प्रचंड घसरण झालेली आहे आणि या घसरणी कांद्याच्या प्रश्नामध्ये बाजार भावाप्रमाणे त्यांना चांगलं खरेदी मूल्य मिळण्यासाठी निर्यात बंदी उठवावी अशी खूप मोठी मागणी होती. ती निर्यात बंदी सरकारने उठवली आहे, केंद्र सरकारने उठवली आहे. परंतु त्याचं निर्यात जे टॅक्स आहे तो तसाच ठेवल्यामुळे ती केवळ तांत्रिक पद्धतीने उठवण्यात आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची खूप मोठी नाराजी आहे. ती सुद्धा भारतीताई आता केंद्र सरकारकडे मांडतील आणि हा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल याच्याविषयी काळजी घेतील. ते आधी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे, पण आता केंद्रीय मंत्री झाल्यामुळे त्यांच्यावर सरकारच्या बाजूने फार मोठी जबाबदारी आलेली आहे आणि त्याच्यामुळं ही शेतकऱ्यांमध्ये जो उत्साह मावळलेला आहे, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी जो प्रचंड अडचणीत आलेला आहे, त्याच्याविषयी या आशीर्वाद यात्रेमधून काहीतरी विधायक किंवा चांगला त्याच्यातून निर्णय निघेल असं सुद्धा लोकांना वाटत आहे. त्यामुळे ही जनादेश यात्रा आहे, ही लर्निंग करण्याची यात्रा आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामधून खासदार बरेच शिकतील आणि लोकांच्या भल्यासाठी काहीतरी अजून भरीव काहीतरी करतील असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे अशी अपेक्षा धरायला काही हरकत नाही. खरोखर श्रीकांतची अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणारच आहे. बीड या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विकास माने देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विकास, पाहायला गेलं तर त्या ठिकाणचा जो भाग आहे, भागवत कराड यांना आता नेतृत्व देण्यात आलेलं आणि बीड पाहायला गेलं तर फक्त आजपर्यंत पंकजाताई मुंडे एवढंच नाव समोर येताना दिसायचं किंवा मुंडे कुटुंब समोर येताना दिसायचं. मात्र विकास, या क्षणाला जर पाहायला मिळालं तर भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होत असताना याला हिरवा झेंडा देण्याचं काम जे आहे ते मुंडे भगिनी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं. मात्र आज या संपूर्ण परिसरामध्ये हा दौरा करत असताना, जन आशीर्वाद घेत असताना खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या किंवा त्या ठिकाणी असलेले सर्वसामान्य जनता, जी मतदार राजा आहे, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते विकास, आणि कशा प्रकारे जन आशीर्वाद यात्रा या ठिकाणी सुरू करण्यात आली? विकास,
विशाल सर, खरं तर मी इथे एक बाब नमूद करू इच्छितो की कारण की ज्यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता त्यावेळेस भागवत कराड यांचं नाव जे आहे ते समोर आलं आणि अचानकच मुंडे समर्थक जे होते ते खरं तर नाराज झाले। प्रीतम मुंडे यांचं नाव जवळपास 15 दिवस चर्चेमध्ये होतं, त्यामुळे प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशी जी अपेक्षा वर्तवण्यात आली होती, त्यामुळे कार्यकर्ते देखील मोठे उत्साही होते। मात्र अचानक ज्यावेळेस भागवत कराडांचं नाव समोर आलं त्यावेळेस मात्र मुंडे समर्थकांनी खुली जी नाराजी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आपण पाहिली। त्यामुळेच प्रीतम मुंडे ज्यावेळेस पंकजा मुंडे आहेत त्यांनी मुंबईमध्ये खरं तर या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। मात्र आज आपण जर एकंदरीत पूर्ण परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर गोपीनाथ गडावरची परिस्थिती असेल किंवा यशस्वी जे निवासस्थान आहे पंकजा मुंडेंचं त्या ठिकाणची जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर जे मुंडे समर्थक आहेत ते आजही नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर ही जन आशीर्वाद यात्रा होती, या ठिकाणी भागवत कराड जे आहेत ते जनतेशी संवाद साधणार होते, जनतेशी भेटणार होते। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची बाब जी आपण पाहिली ती होती पंकजा मुंडेंचे जे समर्थक आहेत, मुंडे समर्थक जे आहेत त्यांची नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे। गोपीनाथ गडांवरती ज्यावेळेस पंकजा मुंडे गेल्या होत्या त्यावेळेस या यात्रेला सुरुवात झाली, मात्र आजही आपण जर पाहिलं तर पंकजा मुंडेंचे जे समर्थक असतील ते त्यांची नाराजी कुठेही दूर झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळेच भागवत कराडांना ही जी जनता आहे ती स्वीकारतील का हा प्रश्न देखील सर इथे उपस्थित नक्कीच होतोय। नक्कीच धन्यवाद विकास, आपण दिलेल्या या सगळ्या अपडेटसाठी। त्यानंतर या सगळ्या परिस्थितीवरती या जन आशीर्वाद यात्रेवरती अधिक चर्चा करण्यासाठी आज अनेक मान्यवर हे आपल्यासोबत अगदी काही क्षणात जोडले जाणार आहेत। तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मंत्र्यांची यात्रा कशासाठी, लोकशाही विशेषच्या माध्यमातून आपण चर्चा करतो आहोत। आमच्या सर्व प्रतिनिधींनी त्या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा त्याला मिळणारा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतोय या संदर्भातले ताजे अपडेट्स तर आपल्यापर्यंत पोहोचवले आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आता अधिक चर्चा सखोल रीतीने जाणून घेण्यासाठी संपादक खुद्द संदीप प्रधानजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनवणे देखील आपल्यासोबत आहे। संदीप प्रधानजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो। प्रत्येक पक्ष हा आता 2024च्या निवडणुकांसाठीची पूर्णपणे तयारी करत असताना दुसरीकडे आपल्या अंतर्गत काही गोष्टी बदलण्याचा देखील तितकाच प्रयत्न करताना दिसतोय। भाजपनं ज्यावेळेला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी एकूण अनेक जणांना संधी देण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रातून असलेले 4 नवे केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी टाकली आणि त्यानंतर जन आशीर्वादाच्या नावानं या ठिकाणी ही यात्रेला सुरुवात केलेली आहे। मात्र खऱ्या अर्थानं या 4ही मंत्र्यांची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी, खरोखर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी की मग आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला हा खटाटोप आहे। संदीपजी, तुम्ही म्हणालात ते सगळं करण्यासाठी आहे, म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करणं असेल, काही जे प्रश्न आहेत, समस्या आहेत त्या अधिक ठळकपणे लोकांसमोर मांडणं हा एक उद्देश आहे। संघटनात्मक ताकद जी आहे ती एकजूट करणं, एक शैथिल्य आलेलं असतं काही वेळेला, विशेष करून आता महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक निराशा किंवा शैथिल्य येतं। अशा सगळ्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आहे निश्चित आहे। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये यात्रा, पदयात्रा यांना एक खूप मोठं महत्व आहे। म्हणजे एकेकाळी चंद्रशेखर यांनी एक मोठी पदयात्रा केली होती, त्याच्यातून चंद्रशेखर यांचं नेतृत्व उभं राहिलं। लालकृष्ण अडवाणी यांनी राम रथ यात्रा केली, आपल्याला माहिती असेल, ती खूप गाजली होती आणि त्याच्यानंतरच भाजपला सत्ता मिळालेली आहे। त्यामुळे यात्रा आणि अशा पद्धतीनं लोकांपर्यंत जाणं याला खूप भय आहे। गोपीनाथ मुंडे यांनी एकेकाळी दुष्काळ होता मराठवाड्यात तेव्हा गोदा परिक्रमा केली होती, त्यामुळे आणि भाजपमध्ये विशेष करून अशा पद्धतीनं यात्रा करण्याचा एक मोठी परंपरा किंवा एक मोठी पद्धत आहे भारतीय जनता पक्षामध्ये। आणि त्यामुळेच मला असं वाटतं जे आता हे नवीन मंत्री झालेत, नारायण राणे असतील, कपिल पाटील असतील, भारती पवार असतील, भागवत कराड असतील, या मंडळींना आता लोकांमध्ये पाठवून त्यांच्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे की लोकांपर्यंत जायचं, लोकांचे जे प्रश्न आहेत ते अधोरेखित करायचे आणि येणाऱ्या जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यापासून पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील, लोकसभा निवडणुका असतील, या सगळ्याच गोष्टींसाठी म्हणून एक हळूहळू वातावरण निर्मिती सुरू करायची, प्रश्न लोकांपुढे मांडायचे, हा हेतू आहे याचा। खरोखर आहे, वातावरण निर्मिती हा महत्त्वाचा भाग आणि येत्या काळातल्या निवडणुका। मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय की भागवत कराड
यांना देखील एक मोठी संधी मिळालेली आहे, डॉक्टर भारती पवार यांना संधी मिळालेली आहे, त्यानंतर नारायण राणे असतील किंवा कपिल पाटील असतील, या सगळ्यांवरती एक मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. जर आपण पाहायला गेलो तर जो आपला महसुली विभाग पाहायला गेलो तर तशा प्रकारे या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आलेल्या असं चित्र या क्षणाला तरी पाहायला मिळतंय. कारण प्रत्येक विभागातून असलेलं एक एक नेतृत्व हे समोर आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडून करण्यात आलेला आहे. या जन आशीर्वाद यात्रेचं फलित येत्या काळामध्ये आपल्याला काय वाटतं की कशा स्वरूपाचं असेल? कारण बीड या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर पंकजा मुंडे समर्थक जे आहेत ते थेटपणे नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं ज्यावेळेला भागवत कराड यांचं नाव समोर आलेलं होतं. ज्या प्रकारे नारायण राणे यांच्यावरती देखील एक मोठी जबाबदारी टाकून त्यांच्यावरती येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये जे अपेक्षित आहे ते करवून घेण्याचा देखील यातून जो आहे तो थेटपणे खटाटोप असल्याचं दिसून येतं. बरं, कपिल पाटील यांच्या नावानं का होईना जो दुष्काळ ठाण्यामध्ये पाहायला मिळत होता नेतृत्वासंदर्भातला, तो इतक्या वर्षांनंतर 70-72 वर्षांनंतर संपवण्याचा प्रयत्न हा भाजपकडून करण्यात आलेला आहे. हे सगळं केल्यानंतर या गोष्टींमधून येणारं फलित कशा स्वरूपाचं असू शकतंय असं आपल्याला वाटतं? नाही, फलित म्हणजे असं आहे की एक लक्षात घ्या की आपण म्हणालात तसं की ठाण्यामध्ये असा एक ठळक असा चेहरा भाजपमधला कुठला, म्हणजे जसं शिवसेनेमध्ये आता एकनाथ शिंदे यांचा चेहरा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, तसा चेहरा कुठला असं काही स्पष्ट नव्हतं. आता केंद्रीय मंत्री करून कपिल पाटील यांना ताकद दिलेली आहे आणि त्यांना एक कुठेतरी ठाणे, येणाऱ्या ठाणे महापालिका असतील किंवा कल्याण डोंबिवली व अन्य ज्या महापालिकांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ही जबाबदारी घ्यावी की इथं पुन्हा भाजपची सत्ता आणणं किंवा काही महापालिकांमध्ये जिथे भाजप आहे तिथे त्यांची ताकद वाढवणं ही त्यांच्यावर जबाबदारी. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी किंवा तिथं नारायण राणे यांना एक मोठी भूमिका निभावावी लागणार आहे अशा पद्धतीचा इशारा हा म्हणजे या त्यांची जी यात्रेची जी रचना आहे ते ज्या भागामध्ये. संदीपजी थोडं माफ करा, मी आपल्याकडे पुन्हा येतो. श्रीकांत सोनवणे जे आपल्याकडे देखील येणार आहे. या क्षणाला आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्यासोबत ठाणे या ठिकाणची सर्वात मोठी जबाबदारी किंवा ज्या चेहऱ्याला समोर आणण्यात आलेलं आहे ते खुद्द कपिल पाटील जे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री अशी त्यांची आता खऱ्या अर्थानं नवी ओळख आहे. मयुरेश, थेटपणे मला त्यांना प्रश्न विचारावा असं वाटतं, आजच्या जन आशीर्वाद यात्रेला त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय आणि जो दुष्काळ संपवण्यासंदर्भात आपण यापूर्वी बोललेलो होतो तो दुष्काळ अखेर संपल्यानंतर येत्या काळामध्ये रणनीती किंवा पक्ष आणखी वाढवण्यासाठी पुढचं त्यांचं स्वतःचं असं मायक्रो प्लॅनिंग काय असणार आहे? मयुरेश. नक्कीच विशाल, नक्कीच मी थेट प्रश्न हा तुमचा प्रश्न मी कपिल पाटील यांना विचारतो. विशाल, काय सांगणार की आजचं जे जनयात्रा तुम्हाला मिळत आहे? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली हे खऱ्या अर्थाने हा माझा सन्मान नाही, तो गेल्या 74 वर्षापासून वनवासात असलेला ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्याचा सन्मान आहे, भूमिपुत्रांचा सन्मान आहे. तर देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाली, आता 75व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत, पण या ठाणे जिल्ह्याला कधीच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. हा उत्स्फूर्त जो प्रतिसाद आहे हा भूमिपुत्र म्हणून मला भेटायला आहे असं आपल्याला वाटत असेल तर त्याचा अर्थ तसा नाही. त्या मोदीजींच्या विचाराला सलाम करण्यासाठी सगळे भूमिपुत्र रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जागोजागी एवढ्या उत्स्फूर्तपणाने ते सत्कार करतात, मोदीजींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात, याचा खऱ्या अर्थाने आनंद मला आहे. निश्चितपणाने रामाचा वनवास 14 वर्षात संपला होता, परंतु या ठाणे जिल्ह्याचा वनवास 74 वर्षात संपलेला आहे आणि म्हणून सगळे लोक ठाणे जिल्ह्यातले हे त्याच्यासाठी उत्स्फूर्तपणाने रस्त्यावर उतरतात. दुसरा प्रश्न की आता जर आपण बघितलं की जनयात्रेमध्ये चांगल्या प्रकारचं कार्यकर्ता नागरिकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला दिला, मात्र हा दुष्काळ कसा तुम्ही आता म्हणजे ज्या समस्या नागरिकांच्या लोकांच्या त्या कशा तुम्ही दूर करता? केंद्र सरकारशी संबंधित ज्या समस्या असतील त्याचं निश्चितपणाने निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भूमिपुत्रांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्ध. राज्य सरकारशी संबंधित असतील तर आपल्या इथे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते, आमचे नेते देवेंद्रजी, चंद्रकांतदादा पाटील, या सगळ्या माझ्या ठाणे जिल्ह्यातले सगळे आमदार, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या इथल्या भूमिपुत्रांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही निश्चितपणाने राज्य सरकारला भाग पाडतो. सर, आपण जर बघितलं काही भागामध्ये म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये जर आपण बघितलं तर काही ठिकाणीमध्ये बस सेवा देखील पोहोचली नाही, काही भागामध्ये नागरिकांना पाहण्यासाठी वणवण करायला लागते, तर त्या ठिकाणी तुम्ही कसं उपयोग? कालच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना
गतिशक्ती ही योजना जाहीर केली ही 1 लाख कोटीची योजना आहे। या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने या योजनेचा अर्थच असा आहे की सगळ्या भारतामधल्या ग्रामीण भागाला मूलभूत सुविधा देणं, दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांच्या संकल्पनेतला भारत येणाऱ्या 25 वर्षामध्ये जेव्हा आपण शताब्दी वर्षात जाऊ, त्यांनी सांगितलं की त्यावेळेला जो प्रधानमंत्री असेल तो इथून भाषण करेल, तो निश्चितपणे आज जे मी बीज रोवलेलं आहे त्याच मुद्द्याला धरून त्यांना भाषण करावं लागेल। आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो, या 25 वर्षामध्ये भारत कोणाच्या पुढे जाईल असं मी म्हणत नाही की भारत इतका पुढे जाईल की भारताच्या आजूबाजूला सुद्धा कोणी पोहोचणार नाही, अशी भारताची आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, ग्रामीण भागातल्या जनतेची प्रगती ही निश्चितपणाने झालेली बघायला जर आपण बघितलं नवी मुंबईला दिव्या पाटीलच्या नावासाठी काही राजकारण चालू आहे, तर तुम्ही एक आगरी समाजाचे आहेत, तर तुमचं दिभा पाटलांचं नाव नवी मुंबईला एअरपोर्टला द्यावं ही मागणी 2015 साली मी लोकसभेमध्ये मांडली। तसं प्रधानमंत्र्यांना मी तेव्हा पत्रही दिलेलं आहे। ही आमची मागणी जुनीच आहे, भूमिपुत्रांची मागणी, माझी मागणी नाही आहे। त्या भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर निश्चितपणाने राज्य सरकारने केला पाहिजे। राज्य सरकारने सिडकोला सांगितलं पाहिजे की या प्रस्तावाचा पुनर्विचार करा आणि दिभा पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करा। अशा प्रकारच्या भावना भूमिपुत्रांच्या आहेत। आमचा आग्रह आहे की दिभा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला दिलं पाहिजे। तर विशाल, बघितलं आपण की केंद्रीय मंत्र्यांनी आताच सांगितलं की नागरिकांच्या काय समस्या ह्या लवकरात लवकर दूर होणार आहे, त्यांच्या काय वणवण असतील त्यांची काय ज्या भागामध्ये बस सेवा ही पोहोचत नाही त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या नागरिकांना दिलासा देणार आहे। विशाल, नक्कीच धन्यवाद मयुरेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि कपिल पाटीलजी यांनी त्यांचं स्वतःचं या पुढच्या काळामध्ये असलेलं विजन कशा प्रकारे असणार आहे हे सांगण्याचा अगदी थोडक्यात आपल्या लोकशाही विशेषच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर पुन्हा एकदा संदीप प्रधान आणि श्रीकांत सोनवणे या 2 मान्यवरांबरोबर आपली चर्चा अशाच प्रकारे सुरू राहील। एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा आपण मान्यवरांबरोबर चर्चा जी आहे ती करणार आहोतच। श्रीकांत सोनवणे जे आपल्यासोबत आहेत। श्रीकांतजी, आपण ऐकलं असेल मगाशी कपिल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि कशा प्रकारे पक्षाने एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली आहे। मात्र परंपरागत असलेल्या अनेकांना देखील मात्र यातून डावलण्यात आलेलं आहे। याचा पक्षाला फटका बसू शकतो का? आता आदरणीय पंतप्रधानांनी रिजन वाईज नवीन भाजपचे नेत्यांपुढे आता ही जबाबदारी दिलेली आहे। या जनआशीर्वाद यात्रेमधून या नेत्यांना बळ मिळावं। जसं की आमच्याकडे जे उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये पूर्वीचे जे मातबर जे भाजपचे जे नेते होते ते महाविकास आघाडी आल्यामुळे निष्प्रभ झालेले होते। आता नव्या कप्तानाकडे ही सगळी जबाबदारी दिलेली आहे। जेव्हा सांडा बदलतो त्यावेळेस खडखडाट थोडासा तयार होतो आणि नव्या नेत्यांना ते बळ मिळावं। आणि भाजप हा जो पक्ष आहे मायक्रो प्लॅनिंग करणारा पक्ष आहे, तर ही जी जनआशीर्वाद जी यात्रा आहे याच्यातून हे मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी एक ट्रायल रन घेण्याचा हा जो प्रकार आहे तो या यात्रेमध्ये आपल्याला दिसून येतो। आणि याच्यामध्ये नवीन जे भाजपचे जे हे नेतृत्व मोदींनी पुढे आणलेलं आहे त्याला जनतेमध्ये एक मान्यता मिळावी आणि त्यांना सुद्धा बळ मिळावं, आत्मविश्वास यावा आणि भाजपच्या या सगळ्या पक्ष बांधणीच्या कामामध्ये त्यांना नेतृत्व खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी स्वीकारावं असं एक पक्षांतर्गत एक मुवमेंट त्याच्यामध्ये या आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मिळत आहे। त्याचबरोबर राज्य शासनाबरोबर काम करताना जे राज्य शासन आणि केंद्र शासन हे 2 वेगवेगळे पक्ष काम करत असल्यामुळे ते राज्य शासनाचं जे सहकार्य ते मिळवणं आणि केंद्रामध्ये समन्वय ठेवणं हे अवघड काम या नेत्यांना जमावं, त्याच्यामध्ये सराव व्हावा हे म्हणून ही ट्रायल रन चाललेली आहे। भाजपचे जे जुने नेते आहेत, आता हा नाशिक जो जिल्हा आहे, नाशिक शहरामध्ये अनेक भाजपचे आमदारांची संख्या मोठी आहे, महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, परंतु ही जी पुढच्या काळामध्ये मात्र बदल होत राहणार आहे आणि या बदलाला सामोरं जाण्यासाठी आणि बदल जो आहे तो पक्षाच्या दिशेने अनुकूल करून घेण्यासाठी या नव्या नेतृत्वाला एक प्रकारचा हा टास्क दिलेला आहे जो पार पाडत आहे। याच्यामध्ये जिल्ह्याचे प्रश्न, शहरांची प्रश्न, जनतेचे प्रश्न समजून घेणं हा एक अभ्यासाचा विषय
या नव्या नेतृत्वाकडे असू शकतो. केंद्रीय मंत्र्यांपुढे हे एक आव्हानच आहे की नवे प्रश्न कसे हाताळायचे आणि आपल्या भाजपच्या पक्ष संघटनेला आता नेतृत्व कसं द्यायचं आणि त्यांची सगळ्यांची मान्यता कशी मिळवायची, त्याचा हा सगळा प्रयास याच्यामध्ये दिसून येतोय. बरोबर आहे. हा प्रयास जरी असला तरी तो सत्यामध्ये किती उतरतो हे येत्या काळातच स्पष्ट होईल. श्रीकांतजी, संदीप प्रधान सर यांच्याकडे जाऊयात. संदीप सर, पाहायला गेलं तर प्रत्येकावरती एक वेगळी आणि मोठी जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न हा भाजपनं निश्चित केलेला आहे. येत्या काळात त्याचे परिणामही दिसून येतील. मात्र नवीन आलेल्या या सर्व केंद्रीय मंत्र्यांना या जन आशीर्वाद यात्रेतून स्थिरता मिळेल असं आपल्याला वाटतं का? नाही, निश्चितच एक असं आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता केंद्रीय मंत्री पदापर्यंत गेलेली ही जी काही मंडळी आहे, म्हणजे नारायण राणे असतील, कपिल पाटील आहेत किंवा अन्य आहेत, ही राजकारणामध्ये दीर्घकाळ आहे. ही काही राजकारणामध्ये नौखी नाहीत, कारण केंद्रात मंत्री होणं इतकं काही सोपी गोष्ट नाही आणि त्यामुळे त्यांची पाळंमुळं त्या त्या विभागामध्ये रुजली गेलेली आहे. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करण्यामागचा हेतू एक, मला असं वाटतं त्याच्याच बरोबर एक सामूहिक नेतृत्व उभं राहणं हा सुद्धा आहे. म्हणजे आता आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असल्यामुळे आता भाजपचा चेहरा आहे राज्यातले, किंवा चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे राज्यातला चेहरा आहे. पण त्याचबरोबर या दोन चेहऱ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या भागामधले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांना तिथल्या लोकांचं समर्थन लाभलेलं आहे 2 निवडणुकांमध्ये, 3 निवडणुकांमध्ये, अशा नेत्यांना सुद्धा या प्रचारामध्ये किंवा एकूणच म्हणजे काय म्हणूया जनतेच्या मध्ये उतरवून भाजपची बाजू ही अधिक भक्कम करणं हा सगळ्या ह्याचा प्रयत्न दिसतो. आता त्या ह्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रसिद्ध केलेलं आहे भाजपने, त्याच्यात म्हटलं की जे लाभार्थी आहेत केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे, त्यांच्याशी सुद्धा इंटरॅक्शन किंवा चर्चा करणार आहेत. हे म्हणजे या केंद्राच्या योजना या कुठपर्यंत गेलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण असं म्हणत होतो किंवा अनेक वेळेला भाजपचेच नेते प्रचार करतात की मागच्या सरकारमध्ये पैसे दिले जात होते पण ते लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. तर आपण दिलेले काही निधी असेल, आपणला सुरू केलेल्या योजना याच्यामुळे ह्या लोकांपर्यंत किती पोहोचलेल्या आहेत, लोकांना त्याचा किती लाभ झाला आहे याचा सुद्धा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नोकरशाहीनी लोकांपर्यंत या योजना किती नेलेल्या आहेत हे आजमावून बघण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच एक मला असं वाटतं की या नेत्यांच्या दौऱ्यामधून पक्षालाही अंदाज येईल की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या, तर त्यावेळेला काय स्थिती असू शकते आणि लोकांमध्ये एकूणच काय आता जनभावना आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, पश्चिम बंगालमध्ये जो काही पराभव झाला पूर्ण ताकद लावून सुद्धा, तो झाल्यानंतर आता केंद्रातलं जे भाजपचं सरकार आहे ते नाही म्हटलं तरी एक संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला आपली ताकद राखण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करते. आता उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, तिथं सुद्धा आता कोविडमुळे किंवा अन्य प्रश्नांमुळे काय परिणाम होणार याची चिंता आहे. त्यामुळे अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये कदाचित तिथल्या नेत्यांना अशा पद्धतीने दौरे करण्याचे आदेश हे मोदी आणि शहा यांनी दिलेले असू शकतात, जेणेकरून तिथल्या जमिनी आता हकीकत काय आहे, तिथे आता काय नेमकं भाजप किती खोलवर गेले, सरकारने जे काही गेल्या 6-7 वर्षामध्ये कामं केले त्याचा किती परिणाम झालाय हे आजमावून बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि आता महाराष्ट्रात तर येणाऱ्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेतच. म्हणजे त्याच्यामध्ये एक कुठेतरी मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून सुद्धा या यात्रांना एक महत्व आहे. खरोखर या यात्रांचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित होत आहे आणि थेटपणे त्याचे परिणामही दिसतात. कारण ज्या प्रकारचा जनाधार मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो मिळतो का हे स्पष्ट होईलच. श्रीकांत सोनवणेजी, आज हे जे नेतृत्व आहेत म्हणजे नारायण राणे असतील, त्यानंतर इतरही नेते ज्यांच्यावरती ही खरं तर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, आज आपणच कशाप्रकारे पक्षाला काहीतरी मिळवून देऊ शकतो आणि पक्ष जे मिळवू इच्छितो आहे ते मिळवण्यामध्ये त्यांना किंवा त्याचे रिझल्ट्स दिसण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार आहे? श्रीकांतजी, आता वाट बघावं लागणार म्हणजे जेव्हा निवडणुका होतील त्याच वेळी त्याचं प्रत्यंतर खरं म्हणजे येणार आहे. परंतु आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्या कोविडने किंवा या सगळ्या अभावग्रस्त परिस्थितीने जो थैमान मांडलेले आहे पुरासारख्या,
याच्यामध्ये केंद्रीय नेते जे नव्याने निवडून आलेले ते लोकांना किती दिलासा देतात याच्यावर भले त्यांचा विषय वेगळा असो, परंतु त्यांना एकंदर जनतेच्या मध्ये सहभागी होऊन त्यांना किती दिलासा देतात याच्यावर पुढच्या मतदानाचा जो प्रतिसाद आहे तो खरं म्हणजे असणार आहे. दुसरं म्हणजे प्रश्नांचा अभ्यास. तर काही नेते याच्यामध्ये नव्याने आलेले आहेत, त्यांना सुद्धा नवीन प्रश्नांचा अभ्यास नव्याने सुद्धा करावा लागणार आहे. त्यानंतर आग्रही असणं. तर बऱ्याचदा काय होतं की आपल्या देशामध्ये खूप मोठं ताकदवान असं पंतप्रधान पद किंवा खूप मोठी शक्ती आहे आणि याच्यामध्ये नव्याने निवडून गेलेल्या लोकांना आग्रही असावं लागणार आहे. ते जर आग्रही राहिले आणि लोकांच्या लक्षात आलं की आग्रहीपणे प्रश्न मांडतायत आणि ते सोडवतायत तर लोकांचा खरा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे. नक्कीच. तर त्या बघूया शासनाकडे, जनाशीर्वाद केंद्र सरकारकडे किती पाठी उभा राहतो, आग्रही राहणं जनाशीर्वाद आणि किती प्रश्न मिळतो सोडवणं हे येत्या काळात स्पष्ट होईल. धन्यवाद श्रीकांतजी आणि धन्यवाद संदीप प्रधान सर, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. मंत्र्यांच्या यात्रा कशासाठी? खऱ्या अर्थानं फक्त जनाधार मिळवून घेण्यासाठी की मग पक्षातील प्रत्येक व्यक्तीबरोबर, प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर जोडलं जाण्यासाठी? कारण येत्या काळातल्या निवडणुका पाहिल्यानंतर प्रत्येक पक्षाला आपली पक्ष बांधणी करणं गरजेचं आहे आणि पक्ष बांधणी करत असताना त्यासाठीची लिटमस टेस्ट करून घेणं देखील महत्त्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगानं मंत्र्यांच्या या यात्रा तर नाही आहे ना, याचंच विश्लेषण करून घेण्याचा हा प्रयत्न लोकशाही विशेषच्या माध्यमातून आपण आज केला. लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.